तुम्ही बघा, कोणामागं कोणती एक जात आहे, कोणामागं दुसरी जात आहे, कोणामागं एक लिमिटेड फक्त हिंदू मुस्लिम. मी मुस्लिम समाजामध्ये चालतो, मी दलित समाजामध्ये चालतो, मी मराठा समाजामध्ये चालतो, मी ओबीसी मध्ये चालतो, मी ST मध्ये चालतो, मी राजस्थानमध्ये चालतो. एकमेव उमेदवार आहे, चारही उमेदवारामध्ये एकमेव उमेदवार आहे सर्व जाती धर्मात चालवाला. कोणी माझी भविष्यवाणी वाचू शकत नाही. माझी भविष्यवाणी ठरवण्याचं काम जनतेचं आहे, ती जनता ठरवेल. त्यामुळे माझ्या भविष्यवाणी अधिकार कोणा भविष्यकाराला दिलेला नाही मी. जामड़ साहब, अभी इम्तियाज जलील की प्रेस कॉन्फ्रेंस हुई, उन्होंने आप पे आरोप किया है कि कांग्रेस जो है वो पैसों के दम पर इलेक्शन लड़ रही है. उन्होंने एक वीडियो का भी जिक्र किया जो वायरल हुई. कांग्रेस पैसों के दम पे? मैं तो गांव-गांव में जाके लोगों को मिल रहा हूँ, लोगों को बात भावना समझ दे रहा हूँ, लोगों के काम कर रहा हूँ. आपको देखा कि मार्केट में सुबह जबर पैसे बांट रहा है? नहीं. ये लोगों के आरोप पे क्या करेंगे? अगर मैं खानदानी श्रीमंत हूँ, मेरे बारे में ऐसे आवाज कर रहेंगे, उसकी मेरी कोई गलती नहीं ना. हाँ, और मेरे नाम पे अगर कोई खानदानी, मैंने बोल दिया है, ये बात सत्य है. मैं यही बोल रहा हूँ लोगों के सामने. मेरा प्रचार का मुद्दा है कि भाई मुझे तो कोई आमदार बनने के बाद ना मैंने बंगला बनाया, ना आमदार की से गाड़ी ली, ना मैंने महल बनाया. मेरा जो ओरिजिनल है वही है. और मुझे खानदार बनने के बाद भी मुझे कोई इंडस्ट्री बनाना नहीं है, कोई बंगला नहीं, कोई हवेली बनाना नहीं. जो मैं खानदानी हूँ, खानदानी हूँ. इसलिए मुझे सत्ता के माध्यम से प्राप्त नहीं करना, सत्ता के माध्यम से जनता की सेवा करना है, यही मेरा मुद्दा है. सर, शहर में सर जो वीडियो घूम रहा है उसके बारे में क्या बोलोगे? जिस तरीके मतलब सोशल मीडिया पे घूम रहा है, ज्याच्यामध्ये आक्रम दिसतायत, तुमचे बंधू दिसतायत पैसे वाटताना, आणि काय पैसे वाटले जातात त्याबद्दल असे आम्हाला जो अधिकार आहे लोकसभेचा खर्च करायचा, त्या अधिकारात आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना गाड्या घोडे आणि समजून प्रचार सभेत देण्याकरता काही खर्च येत असेल, तो दिला म्हणजे तो काही गुन्हा थोडीची, तो आम्ही ऑलरेडी रेकॉर्डला आणलेला आहे. त्याच्यामध्ये काय आवाज आहे की वार्ड क्रमांक एवढा, वार्ड क्रमांक कोण उमेदवार आमच्या रॅलीमध्ये आले त्याचं नियोजन करण्याकरता त्याची अगर आम्ही विचारपूस करत असेल, होते चूक नाही. कोणत्या वार्डात रिक्षा गेलं, रिक्षाचा खर्च काय झाला, त्याचे पैसे किती द्यायचे, हा अधिकृत आहे. त्यामुळे आमच्या ऑफिसने परमिशन घेतलेल्या रिक्षाचे असेल, गाड्याचे असेल, त्याचे पैसे कॅशमध्ये दिलं म्हणजे गुन्हा नाही ना. आता गुन्हा माझ्या ऑफिसमधून यांनी कोणी विरोधकांचे लोक येऊन असा व्हिडिओ क्लिप करत असेल, तिथे काही मी मतदारांना पैसे वाटलेत का, मतदारांच्या वार्डातून पैसे वाटलेत का? माझ्या ऑफिसमध्ये माझ्या लोकांना यंत्रणांच्या माध्यमातून आमचे कोणी मंडळी जर पैसे वाटत असेल आणि तो रेकॉर्डला आहे, रेकॉर्ड आमचा ऑलरेडी दररोजचा खर्च जातो, तो गुन्हा नाही. थँक्यू सर.